मानवी कल्याण, जागतिक शांतता आणि देशातील भाईचारा कायम राहावा या पवित्र दुआसह आडूळ परिसरातील कादराबाद इथं आयोजित 2 दिवसीय तबलिगी इज्तिमाची सांगता झाली आहे. पैठण प्रतिनिधी इक्बाल शेख. गुरुवार दिनांक 8 रोजी इज्तिमाच्या अखेरच्या दिवशी अल्लाहकडे जगात शांतता नांदो, देशात सद्भावना टिकून राहो, मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याची सद्बुद्धी मिळो, तसेच दिवसातील 5 वेळची नमाज नियमितपणे पठण करण्याची प्रेरणा मिळो, अशी सामूहिक दुआ करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार मुस्लिम समाजाने आपल्या पाल्यांना शालेय शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षण देणं अत्यंत गरजेचं असल्याचं या इज्तिमामधून अधोरेखित करण्यात आलं आहे. याच उद्देशानं बुधवारी दिनांक 7 रोजी आणि गुरुवार दिनांक 8 रोजी कचनेर फाटा, कादराबाद तालुका, छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तबलिगी इज्तिमाचं आयोजन करण्यात आले होते. या इज्तिमासाठी तब्बल 1 लाख स्क्वेअर फूट क्षमतेचा सभामंडप उभारण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 50,000 भाविक थांबू शकतील अशी व्यवस्था होती. 7,000 स्क्वेअर फुटाची तात्पुरती मशीद, 20 ते 30 एकर क्षेत्रात वाहन पार्किंग, 400 वजूखाने, 100 शौचालय, विहिरींमधून पाणी पुरवठा, 4 नवीन विद्युत मीटरसह जनरेटरद्वारे वीज पुरवठा, 3 रुग्णवाहिका, तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. भाविकांना अल्पदरात भोजन मिळावं यासाठी 3 जेवण झोन, 50 हॉटेलसह इतर दुकानांचंही नियोजन करण्यात आले होते. आडूळ व परिसरातील 500हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या महिन्याभरापासून रात्रंदिवस मेहनत घेत या इज्तिमाचे यशस्वी आयोजन केले. या इज्तिमातून 30 जमाती 40 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी रवाना झाल्या असून कोणताही गाजावाजा किंवा अतिरिक्त खर्च न करता 4 विवाहही पार पाडण्यात आले. आडूळ, चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा, हुसेन कॉलनी, भारतनगर, करमाड, पिंपरी राजा, गाढे, जळगाव, लाडसावंगी, शेकटा, कचनेर यांसह 150हून अधिक गावांमधून 50,000पेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती या इज्तिमाला लाभली. ونشهد أن سيدنا وشفيعنا مولانا فأعوذ بالله من الشيطان الرحمن الرحيم وقرن في بيوتكن ولا لكم تطهيرا واذكرن ما يتلى في بيوتكن من آيات الله والحكمة إن الله كان لطيفا خبيرا.